नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक सूक्ष्मकथा। एका शहरी परिसरात असणाऱ्या सरकारी रुग्णालयात ते डॉक्टर म्हणून कार्यरत होते। बऱ्याच वर्षापासून ते तेथे नोकरीला होते। आज संपूर्ण दवाखाना त्यांच्या मार्गदर्शनाने चालत असे। समाजात अतिशय सन्मानित आणि प्रतिष्ठित असणारे डॉक्टर सगळ्यांशी बोलून चालून होते। बायको आणि एकुलत्या एका मुलासह त्यांचे सांसारिक आयुष्य देखील मजेत सुरू होते। पैशांची काहीच कमतरता नव्हती, उलट अतिशय सुखद आयुष्य ते जगत होते। आज देखील राऊंडला जाऊन आल्यानंतर त्यांची घरी जायची फार धावपळ सुरू होती। बायकोचे 18 कॉल येऊन गेले होते। एकुलत्या एका मुलाचा आज वाढदिवस असल्याने आज त्यांना लवकर घरी जायचे होते, पण एक ऑपरेशन आले आणि त्यांना त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला। बायको आता ओरडणार, त्यापेक्षा घरी जाऊन सरप्राईज द्यावे असा विचार करून त्यांनी कॉलबॅक न करता घरी लवकर जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडायचे ठरवले। ते पार्किंगमध्ये पोहोचले। इतक्याच त्यांच्या सहकारी डॉक्टरांचा त्यांना फोन आला आणि एक ड्रिंक आणि ड्राईव्ह केसमधील आरोपीचे ब्लड रिपोर्टसाठी सॅम्पल आले आहे, तुम्ही येता का परत असे त्यांना विचारणा करण्यात आली। त्यांनी सांगितले की त्यात काय, तुम्ही करा ना, मी उद्या सही करेल रिपोर्टवर, एवढी घाई काय आहे। पण तो सहकारी म्हणाला, वरून फोन आला होता, केस वेगळी आहे, उद्या कोर्ट बंद व्हायच्या अगोदर जामीन मिळायला हवा, 4 लाख नेहमीच्या अकाउंटला पाठवले आहेत। हे ऐकून ते पार्किंगमधून पुन्हा आपल्या केबिनमध्ये आले आणि एक दुसरा रिपोर्ट तयार केला, ज्यात रक्तात अल्कोहोल दिसून येत नव्हते, आणि त्या रिपोर्टवर सह्या करून तो सहाय्यक डॉक्टरकडे दिला आणि ते घरी निघून गेले। असा रिपोर्ट बनवणे, त्यातून कोर्टात जामीन मिळवण्यासाठी केस कमजोर बनवणे, भ्रष्ट नेत्यांना आजारी दाखवणे आणि दवाखान्यात राहण्यासाठी आणि छान जेवण एसी मिळवून देण्यासाठी पैसे वसूल करणे, हे त्यांच्यासाठी सवयीचे झाले होते। पण आपल्या अशा वागण्याने सामान्य लोकांच्या नजरेत समस्त डॉक्टरी पेशाला लोक शंकेने पाहू लागले आहेत, किंवा आपण जी पदवी घेताना शपथ घेतली आहे तिच्याशी प्रतारणा करत आहोत असे किंचितही त्यांच्या मनात कधी येत नव्हते। आज देखील नेहमीप्रमाणे कायद्याच्या पळवाटात तंतोतंत पाडून त्यांनी रिपोर्ट बनवले होते आणि आता ते मुलासाठी वाढदिवसाचे गिफ्ट घेऊन घरी चालले होते। ते घरी सरप्राईज देण्याच्या उद्देशाने कुणाचेही फोन न घेता आले होते। त्यांना माहीत होते त्यांच्याशिवाय केक हा कट केला जाणार नव्हता, पण बंगल्याजवळ कार येताना त्यांना फार गर्दी दिसू लागली। ही तर वाढदिवसासाठी जमा झालेली गर्दी नाही, मग इतकी गर्दी का झाली असेल। आता त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या आणि ते बंगल्याच्या आवारात शिरले आणि एकच गलाका उडाला। हमसून हमसून रडणाऱ्या बायकोला पाहत असतानाच त्यांना समजावून सांगण्यात आले की काही तासांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला होता। काळजाच्या तुकड्यापेक्षा ज्याला जास्त जपला होता, ज्याच्यासाठी सारे वैभव जमा केले होते, आज तो या जगातून कायमचा निघून गेला होता। हतबल होऊन नियतीची खेळ स्वीकारून पुढे जाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता। मध्यरात्री आपल्याच हातांनी आपल्या मुलाला अग्नी देताना त्यांच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या। त्यांच्या डोक्यात कोणतेही विचार येत नव्हते, मन फक्त सुन्न झाले होते। स्मशानभूमीतून परतून ते रात्रभर डोळे सताड उघडे ठेवून आपल्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणत होते। दुसरा दिवस उजाडला, लोकांनी त्यांचे सांत्वन करण्यासाठी रांग लागली। मनाला शांत बसायचे होते, पण भेटायला येणाऱ्या लोकांना भेटणे देखील गरजेचे होते। इतक्याच त्यांना समजले की ज्या कारने त्यांच्या मुलाचा जीव घेतला होता, त्या कारचालकाला जामीन देखील मिळाला। त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली। समोर बसलेल्या पोलिसाला ते विचारणा करू लागले। समोरील खुर्चीत बसलेल्या पोलिसाने त्यांच्यासमोर एक फाईल ठेवली। यांनी ती फाईल उघडली। स्वतःच्या सहीचा खोटा ब्लड रिपोर्ट समोर पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या। कालपासून ज्या नियतीला ते दोष देत होते, ती नियती मात्र आज यांचे अश्रू पाहून हसत होती। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।